आपण बघत आहोत तब्बल 41 फूट उंच असं हे भव्य ज्योतिर्लिंगाचा देखावा। कैलास मित्र मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवामध्ये हा देखावा साकारलाय। मागील 5 ते 6 दिवसांपासून शहरात घराघरात गणपतीचं आगमन झालंय, त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे। शहरात ठिकठिकाणी मंडळांनी सुंदर सुबक आणि नयन मनोहर देखावे साकारले। भव्य दिव्य देखावे देखील आता नाशिकची ओळख ठरलीये। पंचवटीमधील कैलास मित्र मंडळ यांनी यावर्षी तब्बल 41 फूट उंच भव्य असं ज्योतिर्लिंग देखावा साकारला। तसेच या ज्योतिर्लिंगासमोर आपण बघू शकतोय 6 फूट शिवशंकर आणि 5 फूट नंदीची प्रतिकृती साकारली आहे। अतिशय सुरेख असा हा देखावा, भव्य दिव्य देखावा बघण्यासाठी नागरिकांची गर्दी देखील आपण बघू शकतोय। या गणपती आरासबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे। आज जे कैलास मित्र मंडळाची स्थापना 1952 साली झालेली आहे, या मंडळाला 72 वर्ष झालेले आहे। आम्ही मागच्या वर्षी सुद्धा केदारनाथ भगवंताचं पूर्ण मंदिर बनवलेलं होतं आणि त्या अनुषंगाने येथील शिवभक्त सातत्याने शिवभक्ती करत असतात। कपालेश्वराचे सर्व भक्त आहे, त्यामुळे आम्ही ही पिंड 31 फुटी बनवलेली आहे आणि छोटी पिंड आम्ही बकावरनं ओंकारेश्वरच्या तिथनं 72 किलोमीटर जावं लागतं आणि तिथं नर्मदा मातेचं नदी आहे, त्या गंगे मातेच्या बाजू तिथले सगळे हे मूर्ती आणल्या आलेली शिव आणि शंकुला आणि नंदी। आणि हा वैभवशाली उपक्रम आहे, याकरता का आज शिव म्हटलं तर अत्यंत कमी वेळात तुम्हाला आशीर्वाद देणारा शिवशक्तीचा हा संगम आहे आणि त्याला धरूनच आम्ही ही सर्व काही गणपती उत्सवाच्या 10 दिवस प्रचंड गर्दी आणि त्या गर्दीमध्ये सगळे भाविक दर्शन घेतात। दर्शनाचा लाभ हा तुरळक असतो, पण ज्याच्या मनी शिवभक्ती आहे ते शिव आणि शक्तीचं प्रतीक इथं दाखवलं गेलं आहे। या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। तसेच ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर सेल्फी काढताना देखील आपण बघू शकतोय की भाविकांची मोठी गर्दी। यंदाच्या कैलास मित्र मंडळानं साकारलेल्या या ज्योतिर्लिंग देखाव्याला बघण्यासाठी नाशिकच नाही तर पंचक्रोशीतील नागरिकांनी देखील गर्दी केली। गणपती बाप्पा मोरया। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।